प्रगतीचं संपूर्ण श्रेय जे होते ते पवार बंधूंचं होतं. पवार बंधू येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कशाप्रकारे त्यांची ती निवडणूक लढवणार आहेत किंवा पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडी ही कशाप्रकारे काम करणार आहे, कशाप्रकारे हे तरुण जी पिढी जी तरुण आहेत हे पक्षामध्ये कसे सामील करणार आहेत याबद्दल आपण त्यांच्याशी बोलूया. पक्षाचे ठाणे जिल्ह्याचे आपण प्रवक्ते आहात आणि तुम्ही काय करणार आहात याबद्दल देखील तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगा की कशा प्रकारे वंचित बहुजन आघाडी आजच्या तारखेला ही बलदंड पक्ष आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निवडणूक ही तुम्ही कशी लढवणार आहात. सगळ्यात प्रथम तर जय भीम, जय शिवराय. मला सगळ्या शहरवासींना एक विनंती करायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं तर तरुण वर्गांना मला आज एक आवाहन करायचं आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये की 500, 1000 बिर्याणी बाटली ह्याच्यासाठी विकले जाऊ नका. आपल्या बाबासाहेबांनी सांगितले, लढले नाही तरी चालतील, विकले नाही गेले पाहिजे. या उल्हासनगर शहरामध्ये विकास झालेलाच नाहीये, हो, तर त्याबद्दल आपण काय सांगाल. मी तेच सांगतोय तुम्हाला. हे प्रस्थापित लोकांचं इकडे काय झालंय, लोकांना असं म्हणजे त्यांना असं गैरसमज झालाय की आम्ही काही करू. माणसं जवळ विकले जाणार आहे, जवळ हे लोक 500, 1000, 2000, 5000, 10000 काय ते मताची त्यांची किंमत मोजणार आहे, स्वतःला जवळ विकले जाणार आहे. 10000 काय ते मताची त्यांची किंमत मोजणार आहे, स्वतःला जवळ विकले जाणार आहे, तवर हे प्रस्थापित माझच जाणार आहे. ह्यांचा माजुरापणा जर तुम्हाला काढायचा असेल तर ह्यावेळी तुम्ही तुमचा मत विकला नाही पाहिजे. जर तुम्ही खरंच बाबासाहेब आंबेडकरांना मानत असतील, छत्रपती शिवाजी महाराजांना मानत असतील, तर माझं आव्हान आहे, सगळ्यांना विनंती आहे की बाबा तुम्ही विकले जाऊ नका. तुम्ही विकले जातात म्हणून या शहराची आज ही परिस्थिती आहे. उल्हासनगर हे मरत चाललेलं शहर आहे. आपलं शहर एक व्हेंटिलेटरवर गेलेलं आहे. ना आपल्या शहराची प्रगती होत, ना हे लोक मरून देत. काय परिस्थिती झाली आहे. सगळे उल्हासनगर सोडून अंबरनाथ, कल्याण, बदलापूरला राहण्याला जात आहे. 21वी शतक चालू आहे आणि आपल्याकडे मूलभूत सुविधा नाही, रस्ते नाही, पाणी नाही, वीज नाही. अरे काय परिस्थिती आणून ठेवली आहे. 850 करोडचं बजेट आहे. स्टेट आणि सेंटरचं जर फंड पकडले तर 1000 करोडच्या वरचं बजेट आहे आणि त्याच्यामध्ये पण हे मूलभूत सुविधा प्रोव्हाइड नाही करू शकत. ही सगळ्यात मोठी खंत आहे. आणि मी सगळ्यात पहिले तर एक गोष्ट बोलेल की ह्याच्यामध्ये आपला उल्हासनगरचा नागरिकच जबाबदार आहे. कारण हे जवळ विकले जाणारे तवर हे माझच जाणार आहे. इथले जे प्रस्थापित आहेत ते माझच जाणार आहे आणि